हॅलो नेहा, कशी आहेस? बरी आहे मी. परी कशी आहे का आता? परी पण बरी. ओ गुड गुड. मग आज आता तू ऑफिसला निघाली आहेस का? हां, नाही आज घरीच आहे. मग एक काम कर, तू ना आज यश बरोबर पॅलेसवर ये. पप्पांना थोडं बोलायचं तुझ्याशी. आज पॅलेसवर? हॅलो, काय झालं काकू? मी यश बोलतोय, मी इथेच आहे. यश, तू तिथेच आहेस? ओ गुड गुड. मी ना आता नेहाला तेच सांगत होते की तुझ्या बरोबर पॅलेसवर यायला. पप्पांना जरा भेटून गेला असतात तर. ऍक्च्युली काकू, म्हणजे निदान 2 दिवस तरी तिने परीबरोबर थांबणं जरा गरजेचं असं मला वाटतं. आय नो यश, पण पप्पांना सकाळपासून एकच हट्ट धरून बसलेत. मला त्या दोघांशी बोलायचं, त्यांना माझ्या समोर आण. परीला पण तिची गरज आहे ना काकू. मी 2-1 दिवसांनी नेहाला जर का घेऊन आलो तर चालेल का? मला चालेल, पण मी पप्पांना कसं समजावू? आज दिवसभरात एकच विचार आहे त्यांच्या डोक्यात आणि तोंडामध्ये सतत नेहाचं नाव. बरं, मी त्यांना परीबद्दल काही सांगू शकत नाहीये ना. तुला माहिती आहे त्यांची तब्येत. नाही, ते नको सांगायला. ते तुला माहितीये का, त्यांना हॉटेलमध्ये घडलेलं काहीच आठवत नाहीये. परीबद्दलही नाही. काय? त्यांना हॉटेलचं आणि परीबद्दल काही आठवत नाहीये? यश, त्यांना हळूहळू विस्मरण होतंय का रे? हा, म्हणजे त्यांची तब्येत अपेक्षेपेक्षा जास्तच खालावते आणि आपल्याला त्याबद्दल काहीच कळत नाहीये, असं तर होत नाहीये ना? नाही काकू, उगाच काहीतरी बोलू नको. असं काही नसेल. वय झालंय रे त्यांचं. पिकलं पान कधीही गळून पडेल. काकू प्लीज. मला ना खूपच काळजी वाटते यार, आणि काही सुचतही नाहीये. तर आता ना तूच बघ काय करायचं ते. ओके ओके, मी बोलून बघतो नेहाशी. तू नको काळजी करू, ठीक आहे? या. काय झालं? आजोबा हट्ट करतायत की आपण दोघांनी जाऊन त्यांना भेटावं. हे बघ, तू नको काळजी करू. मी घरी जातो आणि मी बोलतो आजोबांशी. नाही नको, आपण जाऊया. नाही नेहा, तू प्लीज इथे थांब परी बरोबर. मी बोलीन त्यांच्याशी, मी समजावीन त्यांना. डोंट वरी. तू परीचं टेन्शन नको घेऊस. मी शेफालीला सांगते थांबायला. नको, फक्त शेफाली नको. मी समीरला इकडे बोलवून घेतो. त्यांना थांबू दे इकडे परी बरोबर. ओके? बट आर यू शुअर? हो यश, ठीक आहे. अगं थांब परी, परी पळू नको ना यार प्लीज. ऐक ना परी, परी परी ऐक, इथे बस. इथं बस, इथं बस, इथं बस. बस, खूप झाली धावपळ. आणि ते पुस्तक घेऊन काही पळायसाठी नाहीये. आपल्याला आता गोष्टीचं पुस्तक वाचायचंय. चला उघडा पान. बॉस काका, तुम्ही पण आई आणि फ्रेंड सोबतच लग्न करा ना. काय लग्न? आणि तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही आणि शेफाली मावशी. अगं ए हिरोईन, काही वेगळा विषय नाही का तुझ्याकडे? आणि का अचानक लग्न कशासाठी? मग आईला माझ्यासाठी 2-2 वेळा नाही ड्रेस घ्यावा लागणार. बरं ते बघू आपण नंतर. तू ते पुस्तक उघड बरं. चल, गोष्ट वाचायची आपल्याला. चला. आईने मला याच्यामध्ये सगळे वाचून दाखवलंय. तुम्ही घाबरताय का? गोष्ट वाचायला? छे, गोष्ट वाचायला घाबरण्यासारखं काय? आणि इकडे मी वाचतो. गोष्ट नाही, आजोबांना तुमच्या लग्नाचं विचारायला घाबरताय का? जग्गूला? हा, म्हणजे आजोबांना? नाही, मी नाही घाबरत जग्गूला. तुला माहितीये परी, ते ना असे वर्ण खूप दिसतात, असे कडक आहेत, घाबरण्यासारखे आहेत, पण तसं नाहीये. आतून फार गोड आहेत ते. आमच्या ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये हजारो लाखो लोक काम करतात. सगळ्यांची नावं सुद्धा पाठ आहेत त्यांना. सगळ्यांशी असं नावानिशी बोलतात, असं आपुलकीने चौकशी करतात. आणि घरात त्यांचा दरार आहे. सगळे घाबरतात त्यांना. भीती आहे, दरार आहे, पण असं घाबरण्यासारखं काही नाही. ते फार छान आहेत मनाने. तुला गंमत सांगू, लहानपणीनं मला कोणी फ्रेंड नव्हतं. एकदा आमचा जग्गू मला म्हणाला, तुला कोणी फ्रेंड नाहीये, मी तुझा फ्रेंड. तेव्हापासून मी एकटा आहे जो त्यांना जग्गू म्हणू शकतो. जग्गू? आजोबांना? हा. अरे बापरे, मी असं म्हटलं तर आई मला धपाटे घालेन. मला तेव्हा धपाटा घालायला तर आई पण नव्हती. धपाटाही जग्गूनेच घातला, फ्रेंड पण जग्गू. आजोबा इतके प्रेमळ आहे
मग आई आणि फ्रेंड का घाबरतात त्यांना? त्यांचे फ्रेंड नाही आहेत का ते? आई आणि फ्रेंड बोलत नाहीयेत. मलाच आजोबांशी बोलावं लागणार. मीच जाऊन बोलते एकदा. बॉस काका, हा मला आजोबांचा फ्रेंड म्हणायचे. मी त्यांना आजोबा म्हटलं तर चालेल ना? चालेल ना, का नाही चालणार. पण एक काम कर, त्याच्यापेक्षा जग्गू म्हण. जग्गू? परीचा विषय काढू नका. पप्पा, यश आणि नेहा आलेत. मला जर बस घ्या. अरे काय चाललंय काय तुमचं? आजोबा तुम्ही प्लीज शांत व्हा आणि प्लीज आराम करा. तुम्ही त्रास करून घेऊ नका. तुम्ही लहान मुलं आहात का रे? आता भांडताय कसले? अबोला कसला धरताय? माझ्या सगळं कानावरती आलंय. प्रेम आहे ना तुमचं एकमेकावर. मग लग्नामध्ये कोणती अडचण आहे? तुम्ही आधी ठणठणीत बरे व्हा, मग आपण यावर बोलू. ओके? तिला वचन द्यायच्या आधी हा विचार केला होतास का? माझं कसलं घेऊन बसलायस रे? तुला सांगतो सुनबाई, हा लहानपणापासून असाच आहे. प्रत्येक गोष्टीला याला म्हातारा आजोबा लागतो. तेव्हा शाळेमध्ये होता आणि मी बिझनेस करायचो. मला यायला जरा उशीर झाला, या कोणाचाही ऐकायचा नाही. गार्डन मध्ये बसून माझी वाट पाहत राहायचा. शेवटी वाट पाहून पाहून थकला की मग रडायला लागायचा. पण तू समंजस आहेस. प्रेमामध्ये लग्नामध्ये हे आज आहे उद्या नाही असं नसतं. समंजसपणाने निर्णय घे. ग्रेट. अगदी मला हवं तसं सगळं होतंय. एक काम कर जरा. तो ड्रॉवर आहे ना, तुम्हाला ड्रॉवर मधून काही हवंय का? मला सांगा, मी आणते. नको जा. तिथे एक लाकडाचा बॉक्स आहे, घेऊन ये. ये ये. हा. उघड. जानकीची, तुझ्या आजी सासूबाईची आठवण आहे.
खूप हौसेने तयार करून घेतला होता तिथे. मला म्हणायची नाचून आली की तिला घाला. तिचे आशीर्वाद म्हणून. अच्छा, म्हणजे मम्मीचे दागिने हिच्यासाठी जपून ठेवले होते इतकी वर्ष. मला कधी पत्ता लागू दिला नाही पप्पा. पण ठीक आहे. नाही करा करा. हिचे जेवढे लाड करायचे ना तेवढे करा. नंतर तिला या घरातून हकलवणार आहेच मी. आजपासून हे सगळं तुझं, तुझ्या हक्काचं. विचार कसला करतेस सुनबाई? घे. मला वचन हवंय. माझे आता किती दिवस उरले माहिती नाही. आजोबा, काही होणार नाहीये तुम्हाला. तुम्ही ठणठणीत बरे होणार आहात. मी माझ्या सुनेशी बोलतोय. खरं तर मी जाण्याआधी तुमचं लग्न लावून द्यायची अशी इच्छा होती. हवं तर शेवटची इच्छा असं समज. खूप कौतुकाने तुमचं लग्न लावून द्यायचं होतं. पण आता ते शक्य आहे असं वाटत नाही. वेळ कमी आहे. तुम्ही कोर्ट मॅरेज करा. हवं तर छोटे खाली समारंभ करून लग्न करून टाका. काय हवं ते करा. पण यापुढे इथे येशील ते फक्त मला भेटायला म्हणून नाही यायचं. लग्न करून इथे राहायला यायचं. सुनबाई, इतक्या वर्षामध्ये या घरामध्ये सून म्हणून ना मला कधी प्रेम मिळालंय ना कधी मान मिळालाय. काय ग? काय झालं? मला सांगा, आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? 25? हो 25. मग या 25 वर्षांमध्ये तुमच्या पप्पांनी मला एक तरी दागिना आपणहून दिलाय का? तुला तुला नाही. आज पप्पांनी नेहाला सासूबाईंचा दागिना दिलाय. मग तुझी का जळते एवढी? हा? मला नाही, पण सिमी बहिणींना जरा पटलं नाहीये ते. तिथे ना ती तसंच आहे ते वाकडं ते
आपलं कुत्र्याच्या शेपटासारखी वाकडी, किती सरळ करायचा प्रयत्न करा तिला, ती वाकडीच आहे. आणि मी तुला सांगतो, तुझं पण थोड्या दिवसांनी तसंच होणार आहे, वाकडं ते वाकडी. अहो काय बोलताय हे? सांगतोय ना मी 10 वेळेला, राहू नको जास्त तिच्या बरोबर, राहू नको. मग तुमच्या सोबत राहिलं तर चालेल का? ते परीचं सांगितलंय का पप्पांना? त्यांना सांगितलंय? नाही. तुम्ही ना काही न बोललेलंच बरं आहे. तसंही जिथे गरज होती तिथे तुम्ही कधीच तोंड उघडलं नाहीये. हो ना. आणि आता तर काही बोलायची सोयच राहिली नाही. आपण काहीतरी बोलायला जायचो आणि ते चुकीचं निघायचं. चुकीचं म्हणजे परीबद्दल ना? तिचा विषय आता का काढताय? कशाबद्दल बोलतोय आपण? दागिन्यांबद्दल. तुमच्या मम्मीकडे इतके दागिने होते, एक तरी दिला मला कधीतरी? तुला काय गरज आहे दागिन्यांची सांग ना. हो, इतके दागिने आहेत तुझ्याकडे आणि ते सुद्धा पप्पांनी बनवले. कुठल्याच गोष्टी कशा नीट कळत नाही. तो सगळ्या गोष्टींची फोड करत सांगायला लागते. प्रश्न दागिन्यांचा नाहीच, प्रश्न पप्पांच्या विश्वासाचा आहे. पप्पांनी दागिना ठेवलाय तिच्या हातावरती, म्हणजे पप्पांचा विश्वास आहे. मुलगी अतिशय एकदम गोड, म्हणजे दिसायला किती सोज्वळ आहे ती, आवाज किती गोड, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिखावा नाही एक कणभर सुद्धा. यशनी 1 नंबर मुलगी शोधून काढली आपल्या घरासाठी, 1 नंबर. आणि हे पटलंय पप्पांना, म्हणून त्यांनी तो दागिना ठेवून त्या निवडीवरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्याच्या 1-2 भेटीतच नेहाला ओळखलं, पण इतक्या वर्षात मला नाही का हो समजू शकलात कधी? साधा एका शब्दाने कधी कौतुक नाही केलं माझं. त्यासाठी वागावं लागतं आधी तसं. अगं आता ते मी काय सांगू? हे बघ, मला त्यातलं काही कळत नाही. पप्पांनी तुला काहीही दिलेलं नाही. हे मी बोलू का पप्पांबरोबर? कशाला? आणि काय सांगणार? माझ्या बायकोला मम्मीचा एक दागिना द्या, काही गरज नाहीये. तसंही पप्पांचा त्या नेहावर कितीही विश्वास असला तरी तो कसा मोडायचा मला चांगलंच माहिती. मला वचन हवं आहे. मी जाण्याआधी तुमचं लग्न लावून द्यायची अशी इच्छा होती, पण आता ते शक्य आहे असं वाटत नाही. माझे आता किती दिवस उरले माहिती नाही, पण यापुढे इथे येशील ते फक्त मला भेटायला म्हणून नाही यायचं. लग्न करून इथे राहायला यायचं. हवं तर शेवटची इच्छा असं समज. नेहा, प्रसाद घे. का ग? काय झालं? चेहरा का असा झालाय? अगं बाई, यशनी दिला? आजोबांनी दिलाय. काय सांगतेस? म्हणजे त्यांना सगळं मान्य आहे? त्यांना अजून माहितीच नाहीये काकू. त्यांना कोणी काही सांगितलं पण नाहीये. आता त्यांना आमच्या लग्नाचा ध्यास लागलाय. त्यांना असं वाटतंय की त्यांच्यामुळे सगळं अडलंय, आणि म्हणून ते मला म्हणाले की पुढल्या वेळेला येशील तेव्हा लग्न करूनच ये. हो का? काकू, मला खरंच कळत नाही मी काय करू. आजीने हा हार त्यांच्या नातसुनेसाठी बनवला. मला खूप दडपण येतंय काकू. अगं काळजी करू नकोस. त्यांना जे वाटतंय ते त्यांच्या दृष्टीने साहजिकच आहे ना. आपल्याला जेव्हा काही कळेन असं होतं ना, तेव्हा त्याच्यावर सोपवून मोकळं व्हावं. तो बरोबर मार्ग दाखवतो.
नको इतका विचार करूस. काकू तुम्ही म्हणताय तसं मला लवकरात लवकर यातनं मार्ग मिळू दे.